नमस्कार, मी अमित मुंडे, पुणे प्राईम न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे. आज सकाळपासून पुण्यामध्ये मोठ्या प्रमाणात पावसाची सुरुवात झालेली आहे. एकंदरीत पावसामुळे ट्रॅफिकमध्ये सुद्धा मोठी अडचण निर्माण झालेली आहे. ट्रॅफिकसुद्धा आपल्याला मोठ्या प्रमाणात रस्त्यावरती पाहायला मिळालेली आहे आणि एकंदरीत शाळकरी मुलं असतील, ऑफिसला जाणारा वर्ग असेल, त्यांनासुद्धा या पावसाचा त्रास मात्र आज सहन करावा लागला आहे आणि एकंदरीत या पावसाबद्दल आज आपण हवामान खात्याचे अधिकारी आज आपल्या सोबत आहेत. एकंदरीत त्यांनी काय माहिती दिलेली जाणून घेऊया व्हिडिओच्या माध्यमातून आणि त्यांनी नागरिकांना काय आवाहन केले हे देखील पाहूया. सर, आज सकाळपासून पुण्यात मुसळधार पाऊस पडत आहे. नेमकं आपण काय सांगणार? काय हवामान खात्याने अलर्ट दिला आहे? ओके. पश्चिम मध्य बंगालच्या उपसागरामध्ये एक कमी दाबाचं क्षेत्र तयार झालेलं आहे आणि त्याचबरोबर मान्सूनचे वारेसुद्धा सक्रिय झालेले आहे गेल्या 24 तासांमध्ये आणि त्यामुळे कोकण किनारपट्टीसह महाराष्ट्रातील बहुतांश प्रदेशामध्ये चांगल्या पावसाची नोंद होताना दिसते. तर येणारे 4 ते 5 दिवसांचा जर अंदाज बघाल तर येणारे 2 दिवस कोकण किनारपट्टीवर रेड अलर्ट दिला गेलेला आहे. म्हणजेच मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता ही कोकण किनारपट्टीच्या प्रदेशांमध्ये आहे. त्याचबरोबर जो घाटमाथा आहे मध्य महाराष्ट्राचा तिथेही रेड अलर्ट येणारे 2 दिवस आहे आणि त्यानंतर ऑरेंज अलर्ट दिला गेलेला आहे. आणि मराठवाड्याचा जर विचार कराल तर आज ऑरेंज अलर्ट आहे आणि उद्यापासून तिथे येलो अलर्ट आहे. म्हणजेच येणारे 2 ते 3 दिवस महाराष्ट्रातील बहुतांश ठिकाणी आपण चांगल्या पावसाची नोंद एक्सपेक्ट करू शकतो आणि त्यानंतर पाऊस कमी होताना दिसेल. सर, पुण्यात नेमकं पाऊस कशा पद्धतीचा असेल? हे जे आपण ऑरेंज अलर्ट दिला आहे की त्या 2 दिवसात हे ऑरेंज अलर्ट सहित रेड अलर्टमध्ये याचं रूपांतर होईल? आता पुण्याचे जे घाटमाथे आहे तिथे रेड अलर्ट दिला गेलेला आहे आणि पुणे शहर आणि पुणे जिल्हा यांच्यासाठी येलो अलर्ट आहे. म्हणजेच पुण्यातील जे प्लेन एरियाज आहे तिथे मुसळधार पावसाची शक्यता ही तुरळक ठिकाणी आहे. परंतु जो घाट एरियाज आहे तिथे मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. म्हणजे 200 मिलीमीटरपेक्षाही जास्त पाऊस आपण घाट एरियाजमध्ये एक्सपेक्ट करतो आहे आणि प्लेन एरियाज आणि सिटी एरियाजमध्ये कंटिन्युअस पाऊस आणि 64 ते 65 मिलीमीटरपर्यंत पावसाची शक्यता ही शहर आणि जिल्ह्यासाठी सांगितली गेलेली आहे. सर, आपण मला सांगितल्याप्रमाणे पुणे जिल्ह्यामध्ये 2 दिवस पाऊस आहे, मुसळधार पाऊस पडणार आहे. यामुळे जे शाळकरी विद्यार्थी आहेत त्यांना काय शाळेला सुट्टीसाठी काय आपण जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन वगैरे करणार आहे का? अशा काही प्रकारचं काही नियोजन आहे का? आत्ता तरी असं काही सांगितलं गेलेलं नाही आहे. परंतु परिस्थिती जर अजूनच खराब होताना दिसली किंवा त्याचबरोबर जो कॅचमेंट एरियाजमध्ये जे काही पाऊस पडतोय त्यामुळे जर अजून पाण्याचा विसर्ग जर सोडला गेला तर अशा परिस्थितीमध्ये तसं होऊ शकतं. परंतु आत्ता तसं काही कम्युनिकेशन झालेलं नाही. आपण नागरिकांना काय आवाहन करू इच्छिता या सर्व घटनेला? बेसिकली जे घाट एरियाज आहेत तिथे खूप जास्त पाऊस पडतोय तर पर्यटकांनी अशा ठिकाणी जाणं टाळलं पाहिजे. त्याचबरोबर शहरामध्ये आणि इतर ठिकाणीही कंटिन्युअस पाऊस पडत आहे तर त्यामुळे विजिबिलिटी कमी होऊ शकते आणि त्यानंतर ट्रॅफिक जामचे प्रश्न नक्कीच येऊ शकतात आणि काही ठिकाणी वाऱ्यामुळे झाडं पडणे असेल किंवा इतर काही गोष्टी पावसाने रिलेटेड आहेत त्या होऊ शकतात. तर नक्कीच काळजी घेणं गरजेचं आहे.